स्तोत्र ग्रंथ 34 त्याची 13वी ओवी आम्हाला सांगते. वचन म्हणते, आपल्या जिभेला दुर्भाषण करू देऊ नकोस आणि आपल्या ओठाला कपटाची भाषा बोलू देऊ नकोस. आपल्या जिभेला दुर्भाषण, आम्ही कधी कधी दुर्भाषण करतो. दुर्भाषण म्हणजेच देवाच्या इच्छेच्या विरुद्ध बोलणे, दुर्भाषण करणे, असत्य बोलणे, वाईट बोलणे, कोणाला दुखवणे, कोणाचा अपमान करणे, कोणाला खोटी साक्ष देणे आणि कोणाला फसवणे, हे दुर्भाषण झालं. म्हणून प्रियजन हो, आपण अशा प्रकारे दुर्भाषण करण्यासाठी आपल्या जिभेचा वापर करू नये. कारण दुर्भाषण करणे, आपण वाईट बोलणे कधी कधी दुसऱ्याचा अपमान करू शकते, दुसऱ्याला धोका होऊ शकते किंवा दुसऱ्याला आपण दुसऱ्याच्या विरुद्धामध्ये आम्ही पाप करतो आणि हेच बोलण्यामुळं आम्ही पापामध्ये पडतो. आम्ही ह्या दुर्भाषण केल्यामुळं आम्ही आमच्या अंतःकरणाला दोष लावतो, अशुद्ध करतो, अपवित्र करतो. आणि त्याचप्रमाणे आपल्या होठांना कपटाची भाषा वापरू देऊ नये. कपट म्हणजे हे होठ बोलण्यासाठी जेव्हा बोलतात तेव्हा मनामध्ये कपट ठेवून, मनामध्ये कपट ठेवून, म्हणजे एकाला दुजे करणे, एकाला आपल्यापासून दूर करणे किंवा त्याच्या विरुद्धामध्ये बोलणे, त्याने छेडणूक करणे किंवा त्याला खाली टाकणे, त्याचा अपमान करणे, हे कपटाने बोलणे, कपट ठेवून बोलणे. तर अशा प्रकारे आपल्या जिभेचा आपण चांगला वापर करूया आणि आपल्या होठाचा आपण चांगला वापर करूया आणि अशा वापराने आम्ही पापापासून दूर राहतो. प्रियजनो, आमचे होठ आणि आमची जीभ आम्ही सांभाळून ठेवलं तर आम्ही पापापासून दूर राहू शकतो. कारण ह्याद्वारे आमच्या जीवनामध्ये, आमच्या बोलण्याद्वारे, आमच्या शिवागाळीद्वारे आम्ही आमच्या जीवनाला अपवित्र करतो, आमच्या हृदयाला अपवित्र करतो. म्हणून प्रियजन हो, आपण आपली जीभ सांभाळूया आणि आपले होठ आपण सांभाळूया.